हाय हॅलो नमस्कार, मी जयती एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत करते. सर्वांना प्रथम होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि रंगपंचमीच्या सुद्धा. आपल्यासोबत आहेत किशोरीताई आणि किशोरीताई, होळीच्या खूप शुभेच्छा आणि रंगपंचमीच्या. येस, एबीपीच्या सगळ्या दर्शकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होळी सेलिब्रेशन आहे, नेहमी शूटमध्ये असता, आज निवांत बाहेर पडताय आणि रंगात न्हावून निघणार आहात. कसा वाटतो आजचा दिवस? खूप छान वाटतंय, कारण हा जो रंग आज लागणार आहे तो अनऑफिशियल रंग असणार आहे. रोज आम्ही चेहऱ्याला रंग जो लावतो तो तर कॅरेक्टरचा रंग असतो, कॅरेक्टरसाठी तयार झालेले रंग असतात ते. पण आज जो हा रंग आहे तो स्वच्छंद आणि मस्तीवाला असा रंग असणार आहे आणि भरपूर रंग असणार आहेत चेहऱ्यावरती. तर मला वाटतं की एक असं कलरफुल ॲटमॉस्फिअर पण आहे, खूप छान ॲम्बियन्स आहे सध्याचा मराठी कलाकारांसाठी, तंत्रज्ञांसाठी. आणि एकूणच इतके छान छान प्रोजेक्ट्स बनत आहेत, वेब सिरीज आहेत, फिल्म्स आहेत, सिरियल्स आहेत, सगळ्या गोष्टी. त्यामुळे सगळ्यांना खूप छान काम मिळतं आहे आणि त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक खुशी आहे, आनंद आहे की हे जे 2024 जे आपलं होळीचं वर्ष आहे, हे वर्ष आहे ते खूप अप्रतिम असणार आहे. आणि आजची होळी तर येस, सगळे लुक फॉरवर्ड करत होते, कारण इतकी वर्ष गेले कोविडपासनं 3-4 वर्ष झाली होळीच सेलिब्रेट नव्हती झाली मराठी कलाकारांमध्ये. त्यामुळे आज सगळे अगदी मला वाटतं जोमाने येणार आहेत. आणि मी पण आता डबल ट्रिप करणार आहे. आत्ता तर मी आली आहे आणि अजून एके ठिकाणी जायचं आहे मला. शिवाजी पार्कला माझा मुलगा परफॉर्म करतोय, बॉबी विच. त्याचे तो DJ पण आहे, म्युझिक प्रोड्युसर आहे, त्यामुळे तिकडे त्याचा परफॉर्मन्स आहे. आताच जेवण वाडकरने सांगितलं की त्याला तिकडनं मग इकडे घेऊन ये, इकडे पण आपल्याला त्यांचा परफॉर्मन्स पाहिजे. म्हटलं ओके, बॉबीला इकडे पण घेऊन येणार आहे. सो असं एक हॉपिंग होणार आहे आज. म्हणजे जसं आपल्या दिवाळीला सगळ्या घरी जातो तसं होळीला सगळीकडे जाऊन येणार. पण आत्ताची ही होळी बघता लहानपणीच्या काय आठवणी आहेत किशोरीताईंच्या होळीसाठी? लहानपणीच्या आठवणी मला लक्षात आहे की पहाटे उठून मी बादली भरून, फुगे भरून ते पाण्याचे असे भरून ठेवायचे, कारण ऐनवेळी फुगे भरता येत नाहीत. पण आता लकीली ते स्टॉप झालेलं आहे असं मला वाटतं की फुगे मारणं हे म्हणजे बॅन झालेलं आहे, ते बरं झालं आहे. कारण खूप इजा व्हायची लोकांना जेन्युइनली, कारण जे वेडेवाकडे मारायचे इंटेन्शनली दुखापत व्हायच्या लोकांना. पण आता ते बॅन झाल्यामुळे ते बरं आहे. पण लहानपणच्या आठवणी त्या फुग्याच्याच आहेत माझ्या, कारण मला लक्षात की मी आईला सांगायचे मला पहाटे लवकर उठवा. ती म्हणायची अगं होळी आहे, सुट्टी आहे, आरामात नाही उठणार. नाही मला फुगे भरायचे आहेत. तर फुगे भरणं आणि नंतर मग रंग, पाणी. मला पाण्याची होळी जास्त आवडते ॲक्च्युली रंगांपेक्षा. पण रंग पण लावते आता, तर मोठं झाल्यावरती तरी चोके रंग पण चालतात, पाणी पण चालतं. बिंदास झाली आता मी जास्त. आपण असं म्हणतो होळी हा सण असा आहे की वाईट गुणांचा दुर्गुण त्यागून आपण एक चांगला गुण घेतो. तर या होळीनिमित्त काय प्लॅन्स आहेत नवीन वर्षासाठी? या होळीनिमित्त प्लॅन्स म्हटलं तर कालच ॲक्च्युली जे आपण होळी पेटवतो तर त्याच्यामध्येच मी तीच प्रार्थना करत होते की आता जे इतकं छान वातावरण आहे तर तसंच राहिलं पाहिजे. आणि जे आत्तापर्यंत जे काही नेगेटिव्हिटी होती वातावरणामध्ये, कोविड हे ते वगैरे, जे आता परत थोडं कोणाला सर्दी खोकले व्हायला लागलेत, म्हटलं ते पण जळून जाऊ देत. होळीच्या त्या ह्याला अग्नीला मी प्रार्थना करत होते की सगळ्यांना भरपूर काम मिळू देत, सगळ्यांमध्ये आनंद असू देत आणि सगळ्यांचं भलं होऊ देत. हीच प्रार्थना मी काल केली आपल्या अग्नीला होळी पेटवताना. आणि मला वाटतं की मी काय सोडेन तर मला वाटतं काही सोडायची मला गरज नाही, कारण काय चुकीचं करत नाही आहे. मला काम भरपूर करायचं आहे आयुष्यामध्ये, शेवटपर्यंत काम करायचं आहे. आणि तेच माझी ती लगन आणि ती चिकाटी आणि ते हार्डशिप्स आहेत ते मला चालू ठेवायचे आहेत. तू आत्ताची ही होळी कलाकारांसोबतची आहे, पण तुझ्या या आधीच्या होळी म्हणजे जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे होते, अशोक सराफ होते, या सर्वांसोबतची होळींच्या काय आठवणी? तेव्हा ना खूप होळीला खूप असं महत्त्व नव्हतं. थोडंसं असं फॉर्मली एकमेकांना थोडंसं कलर वगैरे, मस्ती मजा तर असते. आता ॲक्च्युली परवाच माझं एक शूटिंग होतं आणि पॅकअप झाल्यानंतर मला कोणीतरी असे चेतावणी दिली की तुझी गाडी कुठं पार्क आहे. म्हटलं गेटमध्ये स्टुडिओच्या. तर ती म्हणाली मागून जा. म्हटलं का? कारण रात्रीचे 2 वाजले होते. म्हटलं मागून जा का? अगं पूर्ण युनिट उभं आहे तुला रंगाने खायला. आणि मी ॲक्च्युली घाबरले होते. म्हटलं एवढं नको बाबा रंग, कारण पण गाडीत बसून मला ड्राईव्ह करून जायचं होतं. तर म्हटलं अच्छा ठीक आहे. बघितलं तर ॲक्च्युली जे कोणी युनिटमधले शूटिंग संपून निघत होते त्या सगळ्यांना पूर्ण रंगाने भरून ते लोक पाठवत होते घरी हॅपी होळी बोलून. अशी असते विचित्र होळी असते कधी कधी. तर किशोरीताईची ही होळी अशीच मस्त हसत मज्जा करत जाऊ आमच्या माझ्याच्या प्रेक्षकांकडून खूप शुभेच्छा. थँक्यू सगळ्यांना, एबीपीच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा आहेत. होळीच्या मस्ती करा,
दुखापत होऊ देऊ नका, एन्जॉय करा. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.